तू फक्त माझा. समीरनं दार उघडलं. दारात सपना थरथर कापत उभी होती. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. ती चिंब भिजलेली, हातात सुटकेस आणि काखेत एक झोळी लटकत होती. केस ओले झालेले, डोक्यावरून पावसाचं पाणी टिपटिप गळत होतं. साडी ब्लाऊजमध्ये ती उभ्या उभ्या थरथर कापत होती. इतक्यात समीरनं तिला घरात घेतलं. एवढ्या रात्री तू इथे? समीरनं विचारलं. अरे समीर, माझा नवरा मला लय त्रास देऊ लागलाय. आता मला तुझ्या बिगर राहत नाही, म्हणून मी धावत तुझ्याकडं आली. त्यानं लगेच तिच्या हातातील सुटकेस हातात घेतली आणि बाजूला ठेवली. तिला बसायला खुर्ची देत तो आता किचनमध्ये शिरला. किचनमध्ये एक मेणबत्ती तेवत उभी होती. थोड्याच वेळात समीर हातातून पाणी घेऊन आला. ती टॉवेलने केस सुकवण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिला पाण्याचा ग्लास हातात दिला आणि पुन्हा आत गेला. खोलीत बराच अंधार पडला होता. बाहेर पडणाऱ्या तुफान पावसामुळे त्या खोलीतलीच नाही तर आजूबाजूच्या साऱ्या परिसरातील वीज खंडित झाली होती. समीरचं घर रस्त्याच्या कडेला असल्यानं आजूबाजूला माणसांची फारशी वर्दळ नव्हती. सपना तशीच उभी आणि पाणी गटागटा पिऊ लागली. पावसामुळे सारं वातावरण थंडगार झालं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. सपना थरथर कापत खुर्चीवर कशीबशी बसली. समीर तसा घरात एकटाच राहत असे. काही तासांपूर्वीच त्यानं जेवण आटोपलं होतं आणि आता तो सपनासाठी जेवण तयार करू लागला होता. त्यानं गॅसवर भात शिजवण्यासाठी कुकर ठेवला. एकीकडे तो कांदा कापत होता तर दुसरीकडे डाळ पाण्यात भिजवत ठेवत होता. समीर जेवण करण्यात गुंग आहे हे पाहून सपना आत रूममध्ये गेली. सूटकेस उघडलं आणि त्यातील एक साडी नेसायला सुरुवात केली. समीर बाहेर आला, पण त्याला सपना तिथे दिसेना. तो घाबरला, कारण अंधारामुळे समीरचं नीट दिसू येत नव्हतं. त्यानं सपनाला हाक मारली. सपना, कुठे आहेस ग? समीरचा आवाज शांत खोलीत सपनाला स्पष्ट ऐकू गेला. अरे मी आत आहे, कपडे चेंज करते. ओके म्हणत तो पुन्हा किचनमध्ये गेला. थोड्याच वेळात कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्याचा आवाज झाला. त्यानं भाताचा कुकर गॅसवरून उतरवला आणि डाळीला फोडणी द्यायला लागला. अरे तू सगळं जेवण केलंस? असं म्हणत सपना मोबाईलचा टॉर्च पेटवत किचनमध्ये शिरली. नाही, तसं नाही ग. डाळीला फोडणी देतोय. डाळ झाली की जेवण तयार. आधी तू जेवून घे, मग आपण बोलू. अरे थांब की, मी पण तुला मदत करते. अगं नको ग, आत्ताच बाहेरून आली आहेस. बाहेर जा आणि शांत बस. मी पटकन जेवण तयार करून आणतो. आणि हां, बाहेरच्या लाकडी कप्प्यात काही मेणबत्त्या पडल्या आहेत. त्यातली एक पेटव, म्हणजे जरा अंधार कमी होईल. बरं, असं म्हणत सपना मोबाईलच्या साहाय्याने कप्प्यात मेणबत्ती शोधू लागली. भेटली का? समीरने आतून मोठ्याने आवाज दिला. अरे हो रे, मेणबत्ती भेटली. ती मी पेटवली आहे. मी आता तरी आत येऊ का? सपना मेणबत्ती एका टेबलवर ठेवत म्हणाली. काही गरज नाही. असं म्हणत समीरनं डाळ गॅसवरून उतरवली. समीर आणि सपना शाळेत चांगले मित्र होते. शाळेच्या दिवसापासून समीरला सपना खूपच आवडत होती, पण तो तिला हे सांगू शकत नव्हता. तो अत्यंत गरीब घरातला, तर ती बंगल्यात राहणारी. सपनाला शाळेत जायला आणि शाळेतून घरी आणायला एक गाडी
सतत येत असे. त्यामुळे आता तिला हे सारं काही प्रेम देऊ शकणार नाही या विचारानं त्यानं आपलं प्रेम तिच्याजवळ कधीच व्यक्त केलं नाही. त्या दोघांमध्ये नेहमी चांगली मैत्री राहिली, ती अगदी कॉलेज संपेपर्यंत. काही वर्षानंतर सपनाचं लग्न झालं आणि सपना दुसऱ्या शहरात नांदू लागली. तर समीर त्याच शहरात राहून नोकरी करू लागला. पगार जेमतेम असला तरीही तो त्यात खुश होता. समीरचे आईवडील काही कारणांसाठी गावी गेलेले. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आता घरात एकटा राहू लागला. एके दिवशी त्याला कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुलीमध्ये सपना दिसली. त्यानं तिला पाहता क्षणी ओळखलं. त्यानं तिच्याकडे निरखून पाहिलं तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नव्हतं. त्याला काहीच कळेना. तेव्हा त्याने आपल्या मित्राला सारे इंटरव्ह्यू घ्यायला सांगितले आणि स्वतः मात्र दुसऱ्या खोलीत ऐकण्यासाठी निघून गेला. एक एक करून सारे इंटरव्ह्यू पार पडत होते, पण समीर तर सपनासाठी बेचैन झाला होता. अखेर सपनाची वेळ आली आणि सपना इंटरव्ह्यूसाठी आत निघून गेली. इंटरव्ह्यू राऊंड सुरू झाला. इंटरव्ह्यू दरम्यान समीरला कळलं की तिचा नवरा तिच्या नोकरी करण्याच्या विरुद्ध आहे. सध्या ती नवऱ्याचं घर सोडून एका मुलीबरोबर खोली शेअर करून राहत आहे. हे ऐकल्यावर समीर लगेच रूममध्ये आला आणि सपनासमोर उभा राहिला. समीरला पाहताच सपना ढसाढसा रडू लागली. समीरनं तिला शांत केलं आणि तिला नोकरीवर रुजू होण्याची संमती दिली. काही दिवसानंतर सपना आणि समीर पुन्हा एकत्र भेटू लागले. तासनतास गप्पा मारू लागले, डब्बा शेअर करू लागले. त्यातच तिला कळलं की समीरचं अजून लग्न झालेलं नाही. तो घरी एकटाच राहतो आणि सारा स्वयंपाक स्वतःच करतो. सपना मनोमन समीरचं भलं हो अशी प्रार्थना करू लागली. दररोज त्याच्यासाठी डब्बा घेऊन येऊ लागली. सारं काही सुरळीत पार पडत होतं. एक दिवस समीरनं चांगली वेळ पाहून सपनाला प्रपोज केलं. ती खुश खूप होती. हे आधीच घडायला हवं होतं, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. एके दिवशी सपनाच्या नवऱ्याला सपनाच्या नोकरीबद्दल कळलं. तो तसाच रागात तिच्या कंपनीत आला आणि तिला जबरदस्ती घरी घेऊन गेला. तिच्यावर बरेच अत्याचार करू लागला. अगदी त्याच दिवशी समीर कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला होता. सपना रात्रभर रडत होती. समीरची आठवण काढत ती वारंवार समीरला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती. पण समीरचा फोनला रेंज नसल्यानं समीर कॉल काही उचलू शकत नव्हता. 2 दिवसानंतर जेव्हा तो कंपनीत परतला तेव्हा त्याच्या मित्रमंडळीकडून सपनाच्या नवऱ्याचं कारस्थान कळलं. तो चवताळला आणि तसाच तिच्या घरी गेला. पण सपना तिथे नव्हती. समीरनं तिला कॉल केला, परंतु तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता. अखेर तो नाईलाजास्तव घरी परतला. काही दिवस असेच गेले. समीरच्या मनातून सपनाचा विचार पार निघून गेला, परंतु त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. एक ना एक दिवस सपना नक्की आपल्याकडे परत येईल याची त्याला खात्री होती. त्यानंतर आज कितीतरी दिवसांनी सपना कशीबशी नवऱ्याची नजर चुकवत समीरकडे आली होती. समीरला खूपच आनंद झाला होता. आता बरीच रात्र झाली होती. बाहेर पाऊसही बऱ्यापैकी थांबला होता. आज सपना कितीतरी दिवसांनी समीरच्या हाताचं गरमागरम जेवण जेवत होती. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. इतक्यात दाराची बेल वाजली. आता कोण आलंय म्हणत समीर जागेवरून उठला. सावकाश जा रे, मेणबत्ती देऊ का? सपना जेवता जेवता म्हणाली. अगं कशाला?
मी असाच जातो आणि पटकन येतो. शेजारच्या काकू असतील, नाहीतर तोंडकर काका असतील. सिगारेटसाठी आले असतील. समीर हसत म्हणाला. समीरनं दार उघडलं. समोर बराच अंधार होता. दारात कोण उभं आहे हे समीरला नीटसं कळेना. कोण कोण हवंय आपल्याला? समीर मोबाईलची टॉर्च ऑन करत म्हणाला. बायको, माझी बायको, सपना माझी नजर चुकवून इथे आली आहे म्हणे. एक खडा आवाज समीरला ऐकू आला. तो समजून गेला. बाहेर उभा असलेला इसम दुसरा कोणी नसून सपनाचा नवरा होता. सपना? कोण सपना? इथे सपना वगैरे कोणी राहत नाही. तुम्ही जा बरं. समीर दार लावू लागला. इतक्यात जोराचा कसला तरी आवाज आला. सपनाच्या नवऱ्यानं लाथेनं दरवाजा उघडला. त्या धक्क्यात समीर जागच्या जागीच कोसळला. तो इसम आत आला. खोलीत बराच अंधार असल्याने समोरचं नीट दिसत नव्हतं. इसम पुढे चालू लागला. तसाच समीरनं त्याचे पाय ओढले. तो धाडकन कोसळला. समीरनं त्याचा गळा आवळण्यास सुरुवात केली. आत बसलेल्या सपनाला बाहेर काय गोंधळ चालू आहे हे कळत नव्हते. मेणबत्तीही आत संपत आलेली. किचनमध्ये अंधार वाढू लागला होता. मोबाईलची बॅटरीही जवळजवळ संपत आली होती. बाहेर दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू होते. शेजारी पाजारी कोणीच राहत नसल्याने समीरच्या मदतीला कोणीही येऊ शकत नव्हते. सपना अंधारातून वाट काढत कशीबशी बाहेर आली. रात्र वैऱ्याची भासत होती. एकीकडे नवरा तर दुसरीकडे प्रियकर सपनासाठी एकमेकांशी मारामारी करण्यात गुंग होते. इतक्या सपनाच्या हाताला काहीतरी लागलं. तिच्या हातात काठी होती. ती बरोबर नेम धरून दोघांमध्ये नवऱ्याला शोधत त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागली. सपनाचा नवरा मारामारीत अव्वल होता. त्यानं एका प्रहरात समीरला गारद केलं. तसा समीर बेशुद्ध झाला. सपना काठी घेत नवऱ्याला मारणार इतक्यात जागीच कोसळली. ती समीरच्या अंगावरून जात असताना समोर ठेवलेल्या टेबलाला धाडकन आदळली आणि बेशुद्ध झाली. सपनाच्या नवऱ्यानं येताना स्वतःसोबत एका गावठी बंदूक आणली होती. त्यात तो गोळी भरू लागला. काही मिनिटातच त्यानं त्या अंधाऱ्या खोलीत गोळ्या झाडण्यास सुरू केली. बंदुकीतून 6च्या 6 गोळ्या झाडल्यानंतर तो गप्प झाला आणि जवळच्या असलेल्या टेबलवर जाऊन बसला. त्याने चुकून ते 6च्या 6 गोळ्या आपल्या बायकोवर, सपनावर झाडल्या होत्या. बेशुद्ध अवस्थेतच सपनाने त्या साऱ्या गोळ्या आपल्या स्वतःच्या अंगावर झेलल्या होत्या. समीर या साऱ्यातून नेमका वाचला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस समीरच्या घरी आले तेव्हा सपनाची बॉडी तशीच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. समीर एकटक तिला पाहत तिच्या बाजूला बसलेला. पोलिसांनी पंचनामा तयार केला. काही दिवसांनी पोलिसांनी सपनाच्या खुनासाठी तिच्या पतीला अटक केले आणि कोर्टासमोर उभे केले. अखेर न्यायालयाने त्याला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावली. समीर आणि सपनाचं एक होण्याचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं. आजही समीर सपनाच्या प्रेमात आपलं जीवन जगत होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.